शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलली नाही तर शनिवार वाड्यासमोर फाशी घेईल अशी घोषणा निवडणुकीपूर्वी एका मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि जे बोलले ते त्यांनी करूनही दाखवलं। हरित क्रांती घडवली, कापूस एकाधिकार योजना आणली, सिलिंग कायदा आणला, 72च्या दुष्काळात रोजगार हमी योजना आणली आणि कित्येक शेतकऱ्यांचे परिवार जगवले। चक्क 4 कृषी विद्यापीठांची स्थापना केली। म्हणूनच जनतेने त्यांना एवढं डोक्यावर घेतलं की त्यांनी सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री असण्याचा रेकॉर्डच बनवला। ते सलग 11 वर्ष 2 महिने आणि 18 दिवस मुख्यमंत्री होते। बंद गळ्याचा सूट, चष्मा, तोंडात पाईप, पण मनात शेतकऱ्यांविषयी आणि मातीविषयी न मावळणारं प्रेम, ज्यांचं नाव होतं वसंतराव नाईक। कोणी उपोषणाला बसलं तर त्याचं उपोषण हे मुख्यमंत्र्यांच्या घरचं जेवण करूनच सुटायचं। धरणे आंदोलनाला बसणाऱ्यांसोबत ते स्वतः सतरंजीवर बसून चहा नाश्ता करायचे। कोणी ज्येष्ठ तक्रार घेऊन आले तर स्वतः मुख्यमंत्री केबिनच्या बाहेर येऊन त्यांच्या पाया पडायचे। राग तिथंच मावळायचा आणि मार्ग निघायचा। हे सगळे कुठले एखाद्या सिनेमाचे सीन नाहीयेत, हे आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वसंत पर्व, जेव्हा एक सामान्य बंजारा कुटुंबातील फुलसिंग नाईकाचा मुलगा मुख्यमंत्री झाला होता।